हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज आहे संडे. संडे म्हटलं की मुलांना कुठेतरी फिरायला जायचं असतं, बाहेरचं काहीतरी खायचं असतं. तर त्याच कारणाने आज मुलांना घेऊन चाललेलो आहोत आम्ही मॉलमध्ये. रिलायन्स मॉल आहे बारामतीमध्ये. तर बारामतीचं वातावरण तुम्ही पाहू शकता, किती सुंदर आहे, किती छान आहे आमची बारामती. तुम्ही कधी बारामतीला भेट दिली नसेल तर नक्की या आणि बारामती जवळून पहा. खूप छान आहे, वातावरण खूप छान आहे. रोड्स एकदम क्लीन, स्वच्छ, हिरवळ आहे सगळीकडे. तर खूप छान वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये बारामतीमध्ये फिरायला एवढं छान वाटतं, खूप भारी वाटतं. तर चला हा व्लॉग कंटिन्यू करा. आज मुलांसोबत धमाल मस्ती करणार आहोत, कारण बऱ्याच दिवसांचं मुलांचं चाललं होतं, त्यामुळे आज त्यांना घेऊन चालली आहे मी. हाय, तर आम्ही आलेलो आहोत मॉलमध्ये. आज संडे स्पेशल मुलांना फिरायला घेऊन आलो आहे. माणूस झोप आली तुला? म्हणू इकडे फोटो काढूया आपण. इकडे मॉलमध्ये मॉलच्या आतमध्ये आल्यानंतर असा छानसा गेम झोन आहे. इथे मुलांना भरपूर साऱ्या गेम पाहायला मिळतात, खेळायला मिळतात. ज्या टी व्हीमध्ये वगैरे दाखवतात, ऑनलाईन दाखवतात, त्या सगळ्या गेम इथे आहेत. इथे कार्ड घ्यावं लागतं आणि त्या कार्डनुसार आपल्याला कुठली गेम खेळायची ते डिसाईड करता येतं. खूप छान आहे बघा. माणूस तर खूप म्हणजे खुश झाला इथे आणल्यानंतर. हे खेळू की ते खेळू असं त्याला झालेलं आहे. तर जास्त गोंगाट आहे, त्यामुळे मी व्हॉईस ओव्हर केलेला आहे आणि माझा व्हॉईस तिथे दिलेला आहे. तर बघा माणूस किती छान गेम खेळतोय. त्याला खूप म्हणजे त्यांनी खूप एन्जॉय केलं, मायरानी आणि त्यांनी. आणि खूप दिवसानंतर आल्यामुळे त्याला खूप छान वाटलंय. तुम्ही सुद्धा नक्की या, खूप छान आहे ते. काय खातो? काय खातो तू? चॉकलेट खातो? लॉलीपॉप? मुलांचं मस्त फिरून वगैरे झालंय. आता चाललोय आम्ही जेवण करायला. भूक लागली आहे, तर काहीतरी खायचंय. बघूया आता नॉनव्हेजमध्येच काहीतरी खाणार आहोत. चला ब्लॉग कंटिन्यू करा. आज स्पेशल मागे ये, माझ्याजवळ ये. चल ये. पोरांचं पुढे बसण्यासाठी माझ्याकडे. चल बस पुढे बस. आमचं खाऊन वगैरे झालं आणि आता आम्ही निघलो एका ठिकाणी. कुठे ते नक्की पहा पुढे. मस्त पेटपूजा वगैरे झाली. तर मला गाडी एक्सचेंज करायची आहे, त्यामुळे बघतोय आम्ही आता कसं रेट वगैरे काय परवडेबल आहे का. त्यामुळे इथे आलो आहे आम्ही. थोडीशी चौकशी वगैरे करणार. जर परवडत असेल किंवा बेटर वाटेल तर मी गाडी एक्सचेंज करणार आहे. जर केली तर सांगेलच, पण आत्ता फक्त चौकशी करतोय आम्ही. बघूया आता. चला. एक्सचेंज करण्यासाठी जरा चौकशी वगैरे केली, पण संडे असल्यामुळे त्यांना काही व्यवस्थित माहिती सांगता आली नाही. आणि त्यानंतर लगेच आलेलो आहोत आम्ही गरुड बागमध्ये, कारण आज पूर्ण दिवस मुलांसाठी आहे, त्यांच्यासाठीच वेळ काढलेला आहे. त्यामुळे मुलांना जिथे जिथे जायचं आहे किंवा ते जे जे बोलतील ते सगळं त्यांना फिरवून आणायचं आहे. म्हणजे जे खायचं आहे ते त्यांना खाऊ द्यायचं आहे, कारण खूप दिवस झालं मुलं कुठेच गेले नाही आहेत आणि कुठं असं बाहेरचं काही खायलाही त्यांना भेटत नाही. जास्त तर मी ते बाहेरचं खाणं त्यांना देतच नाही, पण असं बाहेर आल्यानंतर चालतं, एवढं काही नाही. आता ते मुलंच आहेत आणि ते हट्ट करणारच, मागणारच, तर त्यामुळे एखाद्या वेळेस चालू शकतं सगळं. पण जास्त काही मी त्यांचा हट्ट कधी पुरवत नाही. पण खूप दिवसानंतर त्यांनी हट्ट केला होता आणि त्यांना घेऊन यायचं नाही असं म्हणजे मलाच खूप वाईट वाटत होतं की मायरा म्हटली, बघा सगळे मम्मी पप्पा कसं मुलांना घेऊन जातात आणि तुम्ही आम्हाला कुठेच घेऊन जात नाही. तर त्या सगळ्या ह्याच्यामुळे मी खूप इमोशनल झाले होते आणि मला रडायला सुद्धा आलं होतं. त्यामुळेच मी मग ह्यांना हाफ डे टाकून घरी बोलवलं आणि मग मुलांना घेऊन फिरायला घेऊन आलो. आणि आजचा दिवस मुलांसाठी असणार आहे, तर त्यांना काय एन्जॉय करायचं आहे ते सगळं करू देणार आहे मी.
आज पूर्ण दिवस बाहेर आहे आणि माझा हा अवतार बघा, कारण माझी ऑइली स्किन आहे. ऑइली स्किनवरती एवढं धूळ आणि हे होतं, तर त्यासाठी काय असेल तर मला सजेस्ट करा प्लीज. तर आता मी इथे पाणीपुरी खाते. माझी फेवरेट आहे पाणीपुरी. मला कधीही विचारलं तर माझी ऑल टाईम फेवरेट अशी पाणीपुरी आहे. मुलं खेळत होते तोपर्यंत म्हटलं चला पाणीपुरी खाऊया. त्यांना विचारलं तर त्यांना काही पाणीपुरी खायची नव्हती. ते म्हटले आम्हाला नको, कारण जेवण मुलांनीही केलं होतं, मीही केलं होतं, पण मला तेवढी टेस्ट काही जेवणाची आवडली नाही, त्यामुळे माझं काही पोट भरलं नव्हतं. मग वडापाव किंवा पाणीपुरी असं काहीतरी खायचं होतं, पण ऑइली पदार्थ मी थोडंसं खात नाही आहे, थोडीशी तब्येत कमी करण्यासाठी. तर त्यामुळे मी पाणीपुरी घेतली आणि खूप एन्जॉय करत मी पाणीपुरी खाल्ली. आणि आज पहिल्यांदाच मी एकटी पाणीपुरी खाते आहे, म्हणजे मुलं नाही किंवा हे पण नाही. हे म्हटले मी पण पोट भरून जेवले, मुलं पण म्हटले आम्ही पण जेवलो आहे. मग मी एकटीनेच पाणीपुरी एन्जॉय केली. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या ऑइली स्किनसाठी काही असेल घरगुती वगैरे उपाय तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवू शकता. कारण बाहेर असल्यानंतर एवढा त्रास होतो, सगळं ऑइल त्याच्यावरती धूळ, एवढा अवतार होऊन जातो थोडक्यात सांगायचं झालं तर. त्यामुळे मला नक्की कमेंटमध्ये सांगा काही होम रेमेडी असेल तर. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. अजून कुणी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून नवीन काय पाहायचं असेल ते मला कमेंटमध्ये सुचवत जावा की आम्हाला या टॉपिकवरती तू व्लॉग बनव, व्हिडिओ बनव, तर मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करीन. तर पाणीपुरी वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही आलो आहोत आता घरी, म्हणजे चौकमध्ये आहोत, कसबा चौकमध्ये. इथून माझं घर जवळ आहे. तर चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट टॉपिकसहित. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा. आपल्या आजूबाजूलासुद्धा म्हणजे आपले नातेवाईक, लहान मुलं ह्यांचीसुद्धा काळजी घ्या, कारण वातावरण चेंज होतं आहे, आजारी पडण्याची शक्यता आहे. तर चला बाय बाय.